कार्यकर्त्यांसाठी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकदीने लढवून यश संपादन करणार प्रभाकर बाबा पाटील यांचं वक्तव्य। माजी खासदार संजय काका यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न काही मंडळींनी सुरू केला होता। तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेला खरं काय व खोटं काय हे समजलं। सत्य असत्याचा फैसला होऊन शेवटी सत्याचा विजय झाला। गेल्या 2 निवडणुकीतील झालेल्या पराभवाची मरगळ झटकून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवून यश संपादन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं प्रतिपादन युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केलं। येळावी जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते। निमणी इथं आर.डी. पाटील यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या बैठकीत येळावी जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक निमणीचे माजी उपसरपंच आर.डी. पाटील यांनी केलं। सुरुवातीला युवा नेते प्रभाकर पाटील यांचा सत्कार मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला। तासगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विजया बाबासाहेब पाटील यांच्या निमणीच्या सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील व उपस्थित महिलांच्या हस्ते औक्षण करून सत्कार करण्यात आला। AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमी क्षेत्रात ऊसाचं अधिक उत्पादन घेतल्याबद्दल निमणीचे प्रगतशील शेतकरी शिवाजी राजमाने यांचा सत्कार प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। आर.डी. पाटील म्हणाले, खासदारकीच्या 10 वर्षाच्या कालावधीत केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून जिल्ह्यात केलेल्या हजारो कोटींच्या विकास कामांची माहिती प्रसिद्ध करण्यात आपण कमी पडलो। काही मंडळी काम न करता प्रसिद्धी माध्यमातून केवळ श्रेयवाद करण्यातच धन्यता मानतात। यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। माननीय संजय काका व प्रभाकर बाबा देतील त्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना पूर्ण क्षमतेने सामोरं जाण्याची सर्व कार्यकर्त्यांची तयारी असल्याची ग्वाही यावेळी सर्वांनी दिली। माजी खासदार संजय काका पाटील यांनी गाववार सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करत संवाद साधला। यावेळी येळावीचे माजी पंचायत समिती सदस्य उमेश पाटील, हेमंत पाटील, अमर पाटील, बापूसाहेब गवळी, बेंद्रीचे सुभाष पाटील, निलेश पाटील, सचिन जाधव, तुर्चीचे आबासाहेब तांदळे, गणेश पाटील, संतोष पाटील, जुळेवाडीचे विजय खोत, पवन जाधव, सुभाष जाधव, चंद्रकांत खोत, दिनकर जाधव, नितीन मंडले, अनिल पाटील, नागावचे सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अनिल पाटील, राजापूरचे विकास सोसायटीचे चेअरमन राजेशू बंडू शेख, अर्जुन पाटील, वसंत पवार, गणेश पाटील, हनुमंत पाटील, माणिक पाटील, संदीप पाटील, विजय पाटील, दिलीप गाडे, वासुंबीचे मारुती अडके, सागर खराडे, संभाजी कांकर, बाळासाहेब शेळके, दीपक भोसले, नेहरूनगरचे पोपटराव पाटील, सुरेश पाटील, बाळासाहेब पाटील, राजेंद्र भोसले, प्रदीप मोकाशी, शिवाजी कदम, भारत मोरे, अमित देवकुळे, सूर्यकांत भोसले, रामलिंग मोकाशी, अरुण माने, वसंत भोसले, निमणीचे शिवगोंडा पाटील, शरद पाटील, गणेश पाटील, अप्पासाहेब पाटील, उदय पाटील, युवराज पाटील, सतीश बुचडे, अनिल सुखदेव, युवराज सुखदेव, श्याम बुधावले यांच्यासह असंख्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। राजगोंडा पाटील यांनी आभार मानले। विशेष प्रतिनिधी तासगाव।